मन मंदिरा गजर भक्तीचा। या न्यायाप्रमाणे या कथेचा आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो आहे। काल अत्यंत सुंदर असं विदुर काकाचं चरित्र आपण पाहिलं। कृष्ण परमात्म्याच्या सांगण्यावरून उद्धव आणि विदुर काका ज्या वेळेला भेटले तेव्हा उद्धव आणि भगवान कृष्ण परमात्म्याचा निरोप विदुर काकांना सांगून विदुर काकांना ज्ञानार्जन करण्यासाठी म्हणून मैत्रेय मुनींकडे पाठवलं। आता बघा सज्जनो, ज्या वेळेला विदुर काका मैत्रेय मुनींना भेटण्यासाठी जात आहेत हरिद्वार या ठिकाणी मैत्रेय मुनींच्या आश्रमामध्ये, त्या वेळेला आश्रमामध्ये प्रवेश करता क्षणी दिव्य सिंहासनावर बसलेले आहेत मैत्रेय मुनी आणि विदुर काका एक सामान्य जीवन असलेलं व्यक्तिमत्व, दासी पुत्र आहे। सुजी महाराज म्हणतात की हे ऋषियो, हाच खऱ्या अर्थाने या भगवत कथेचा आणि परमार्थाचा विजय आहे। मैत्रेय मुनींची आणि विदुराची भेट होते त्यावेळेला जेव्हा मैत्रेय मुनींची आणि विदुर काकांची जेव्हा भेट झाली त्यावेळेला सज्जनाहो पहा, एकाचं जीवन जर पाहिलं तर अत्यंत उंच कुळामध्ये आहे आणि एक मात्र अत्यंत नीच कुळामध्ये आहे। मैत्रेय मुनी हे अत्यंत उंच कुलभूषण आहे। ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेले मैत्रेय मुनी आहे आणि माझे विदुर काका दासी पुत्र आहे। पण ज्या वेळेला मैत्रेय मुनींनी विदुर काकांना पाहिलं आणि पाहता क्षणी पाहिल्याबरोबर एवढा आनंद झाला, मैत्रेय मुनींना सज्जन होत धावत गेले आणि धावत जाऊन मैत्रेय मुनींनी हॅलो आलिंगन दिलं सज्जनाहो।
या ठिकाणी खऱ्या अर्थाने परमार्थाचा विजय होतोय बघा. एक अत्यंत उंच कुळामधला आहे, एक अत्यंत नीच कुळामधला आहे, पण आहेत दोघेही भगवत भक्त आहेत. इथे परमार्थामध्ये सज्जन हो, इथे जात पात पंथ धर्म या गोष्टी पाहिल्या जात नाहीये. भगवंताच्या दरबारामध्ये सर्व समान आहे. जाति पाति पूछे नहीं कोई, हरि को भजे सो हरि का होई. जाति पाति पूछे नहीं कोई, हरि को भजे सो हरि का होई. भगवंताचं भजन करणारा कोणीतरी असला तरी तो भगवत भक्त आहे सज्जन हो. मैत्रेय महाराजांनी विदुराचं स्वागत केलं, आदराने बोलवलं. आपल्या स्वतःच्या सिंहासनावर विदुर काकांना मैत्रेय मुनी बसवताय. विदुरांना हात जोडले, नाही गुरुदेव, माझा अधिकार तुमच्या सिंहासनावर बसण्याचा नाहीये, माझा अधिकार तुमच्या चरणाच्या जवळ बसण्याचा अधिकार आहे. विदुर काका माझे मैत्रेय मुनींच्या चरणाजवळ बसले, हात जोडून प्रार्थना करतात, गुरुदेव ज्ञानार्जन करण्यासाठी मी आलेलो आहे आपल्याकडे. मला भगवान परमात्म्यानं उद्धवाच्या करवी इथे तुमच्याकडे पाठवलाय. आणि त्यावेळेला सज्जन हो, अत्यंत सुंदर संवाद होतो विदुर आणि मैत्रेय मुनींचा. विदुर मैत्रेय संग घडला. विदुर काकांनी अत्यंत सुंदर काही प्रश्न विचारले, लक्ष द्या. छोटे मुलांना ना सगळ्यांना तिकडे पाहिजे. हे गुरुदेव, या जगाची निर्मिती करणारा परमात्मा आहे. भगवान परमात्म्याने या जगाची निर्मिती केलेली आहे. तो परमात्मा या जगाला कसं बनवतो ते कृपा करून सांगा, विस्ताराने सांगा. दुसरा प्रश्न विचारला, या जगामध्ये काही माणसं या जगात सुखी आहेत आणि काही माणसं दुःखी, असं का? आणि तिसरा प्रश्न विचारला, भगवान परमात्म्याचे 24 अवतार आहेत, तर मग त्या 24 अवतारामध्ये भगवान परमात्म्याचा एक वराह नावाचा अवतार आहे. वराह म्हणजे डुक्कर. डुकराचा अवतार परमात्म्याने का घेतला, कृपा करून सांगा. मैत्रेय महाराज विदुर काकांना म्हणतायत की काका, तीनही प्रश्नाची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे, पण लक्ष देऊ नका. तुम्ही पहिला प्रश्न केला की या जगामध्ये, या विश्वाची, या जगताची निर्मिती करणारा परमात्मा आहे. हो, या विश्वाला, या जगाला, या सुंदर जगाला बनवणारा जर कोण असेल ना सज्जन आहोत, तर तो माझा परमात्मा आहे. परमात्म्यानंच जग बनवलंय. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धारिले, सत्ता मात्रे आखुलिया. या विश्वाची, या जगताची निर्मिती करणारा माझा परमात्मा आहे. हे काका, विदुर काका, कशी बनवली त्या परमात्म्याने? अहो काका, हे जग म्हणजे त्या परमात्म्याची, हा संसार म्हणजे क्रीडा आहे, क्रीडा. घडी मोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संचिता. एका हेळामध्ये तो या जगाला बनवतो सुद्धा, या जगाची स्थिती ठेवतो, या जगाला संपूनही टाकतो एका हेळात. हेळाचा कोणाला मेळही लागू देत नाही तो. आणि तसाही तो हेळ मेळ लागण्यासारखा नाहीये, अत्यंत. कारण परमात्मा एक खेळाडू आहे आणि जग हे त्याची क्रीडास्थली आहे.
खेळतो येण्याची खेळावा नटतो येण्याची नटावा. कसा बनवतो तो परमात्मा या जगाला. या विश्वाची निर्मिती त्या परमात्म्याने कशी केली कृपा करून सांगा. त्यावेळेला मैत्रेय महाराज म्हणतात की हे ऋषीओ काका ऐका. या जगामध्ये म्हटले पहिलं कुठंच काही नव्हतं फक्त पाणी होतं. पाणी सगळीकडे पाणीच पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये एक वडाचं पान तरंगत होतं. ऐका त्या वडाच्या तरंगणाऱ्या पानावरती एक छोटस बालक झोपलेलं आहे त्या पाण्यामध्ये. बाकी संपूर्ण जगात पाणी जिकडे तिकडं पाणीच पाणी. वडाच्या पानावर एक बालक झोपलेले ते बालक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून माझा बालकृष्ण परमात्मा. आपण ते चित्र पाहिलं असेल. करारविंदे पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्तपुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. तो बालकृष्ण परमात्मा झोपलेला आहे. ऐका जरा लक्ष द्या. फार गोड विषय हा. या विश्वाची या जगताची निर्मिती परमात्म्याने कशी केली हे तत्वज्ञान तुम्हाला इतरत्र कुठेही ऐकायला मिळणार नाही भागवत सोडून. जगातलं कोणतंही असं सायन्स नाही असं कोणतंही सायन्स नाही जे सायन्स तो सुंदर आणि अत्यंत गोड असा विषय बघा. या विश्वाची या जगताची निर्मिती परमात्म्याने केली आहे. पण कशी केली आहे. सगळीकडे पाणीच पाणी आहे. पहिले कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यची होते पायी. काही नव्हतं सगळीकडे पाणीच पाणी होतं. सध्या पाण्याला संस्कृत मध्ये नार म्हणतात किंवा नीर असा एक शब्द आहे. नार किंवा नीर. नार आणि त्या पाण्यावर त्या नारावर नीरावर आयन शयन करणारा नार अधिक अयन बरोबर नारायण असं त्याचं नाव पडलं. नारायण नावाने त्याला त्याची ओळख निर्माण झाली त्या परमात्म्याची. कालांतराने त्याच्या नाभीमधून त्याच्या बेंबीतून ब्रह्म कमळ उगवलं. त्या कमळातून कालांतराने ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ऐका भगवंताच्या नाभीतून बेंबीतून कमळ उगवलं. त्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. जन्माला आल्याबरोबर 4 तोंडाचा ब्रह्मदेव आहे. त्याला चतुरानन म्हणतात. आनंद म्हणजे तोंड. चतुरानन म्हणजे 4 तोंडाचा ब्रह्मदेव. त्याला एकाच वेळेला त्यानं 4ही दिशेला बघायला सुरुवात केली. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर 4ही दिशेने तो बघायला लागला. जिथपर्यंत त्याची नजर पडते तोपर्यंत तो बघत होता. पण त्या ब्रह्मदेवाला कुठंच काही दिसत नव्हतं. कारण या जगात दुसरं काहीच नव्हतं. जिकडं पाहिजे तिकडं पाणीच पाणी. हिंद झाला. मनामध्ये विचार करायला लागला की मी इथे अचानक कुठून आलोय. इथे असं अचानक येऊन कसा टपकलो मी. इथे तर कोणीच दिसत नाहीये मला. मग पुन्हा हैराण झाला परेशान झाला माय बाप. आणि पुन्हा ज्या कमळामधून तो ब्रह्मदेव वरती आला होता त्याच कमळाच्या देठातून पुन्हा आतमध्ये गेला भगवंताच्या पोटात. परमात्म्याच्या पोटात गेला तर काय दिसलं त्याला. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदागरी. भगवंताच्या पोटामध्ये त्याला एक ब्रह्मांड नाही सज्जन. एक ब्रह्मांड म्हणजे काय
जगातले जेवढे जेवढे देश आहेत सगळे हे विश्व आपण ज्याला पाहतो ना, हे सगळं, हे सगळे तारे, चंद्र, सूर्य, सगळे ग्रह, या सगळ्याला मिळून म्हणतात एक ब्रह्मांड. असं एक ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड. त्याने पाहिले, हैराण झाला, कुठंच काही मिळ लागे ना. मी आलो कुठून, कसा आहे, मला बनवणारा कोण आहे, माझा निर्माता कोण आहे, शोध घेत होता ब्रह्मदेव. त्याचा नाही कळालं. अहो ब्रह्मदेवालाच नाही, आजपर्यंत त्याचा पत्ता कोणालाच समजला नाही. किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. किसी से उनकी मंजिल का पता स्वरूपाचा पत्ता आणखी कोणालाच कळाला नाही. हैराण झाला ब्रह्मदेव सज्जन, परेशान झाला. मी नेमका आलो कुठून, मला बनवणारा कोण आहे नाही कळालं. आणि पुन्हा शेवटी त्याच देठातून पुन्हा त्या कमळाच्या वर येऊन बसला. खिन्न मनाने बसलेला असताना अचानक आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीच्या द्वारे त्या ब्रह्मदेवाच्या कानावर दोन अक्षर पडले, एक त आणि दुसरं प. त प अशी दोन अक्षर त्या ब्रह्मदेवाच्या कानावर पडले. आणि त्या ब्रह्मदेवाने ओम असा ध्वनी निघाला सज्जन होत्या आकाशवाणीच्या द्वारे. आणि त्या ब्रह्मदेवाने तप केलं, तप. कारण तपाशिवाय तुलसीदासजी म्हणतात या जगामध्ये काही होऊ शकत नाही. तप बलाचाई प्रपंच विधाता, तप भरसेषु कराई संगारा. तपाशिवाय काही नाही होत सज्जन. ब्रह्मदेवाने तप केलं अनंत काळपर्यंत. आणि शेवटी परमात्मा प्रसन्न झाले. त्या भगवान परमात्म्याने त्या ब्रह्मदेवाला या जगाची, या सृष्टीची निर्मिती करायला लावली. ब्रह्मदेवाने भगवंताचा आदेश मानून या सृष्टीचा विस्तार करायचा ठरवला. 4 प्रकाराने जग बनवलं ब्रह्माने सज्जन. ऐका, लक्ष द्या. अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज आटे, हरिनाम नाटे ते बरवे. 4 प्रकारची सृष्टी बनवली. 4 प्रकारचं जग ब्रह्मदेवाने बनवलं सज्जन हो. अत्यंत सुंदर असं जगत बनवलं ब्रह्मदेवाने. अंड्यापासून जन्माला येणारे जीव जन्माला घातले, वीर्यापासून जन्माला येणारे जीव जन्माला घातले, घामापासून जन्माला येणारे जीव जन्माला घातले, आणि बियापासून जन्माला येणाऱ्या वनस्पती निर्माण केल्या. सुंदर सृष्टी निर्माण झाली. आता सृष्टी निर्माण झाली, पण या जगामध्ये जेवढे म्हणून काही जीव बनवले होते ब्रह्मदेवाने, ते सगळे स्वतःला मालक समजायला लागले. या जगाचे मालक प्रत्येक जण स्वतःला वाटायला मी या मालक आहे जगाचा.
जगाचं संचलन करण्यासाठी एक हुशार मॉडेल तयार केलं ब्रह्मदेवाने. त्या मॉडेलचं नाव आहे सज्जन हो माणूस. जगातला सगळ्यात पहिला माणूस म्हणून पाठवलेला जीव या जगात जर कोण असेल तर तो आहे आद्य मनु. मनु आणि शतरूपा हे मी नाही सांगत, तुलसीदासजी म्हणतात. स्वयंभू मनु अरु शतरूपा जीनते भये नरसृष्टि अनुपा दंपति धारा आचरणनिका अजहुगा श्रुति जिनकेली का. स्वयंभू मनु आणि शत्रुपा हे जोडपं परमात्म्याने या जगात पाठवलं. मनुचे संतान तुम्ही आम्ही आहोत म्हणून आपल्याला मानव म्हटलं जाऊ लागलं. बघा, आपण मनुचे पुत्र आहोत म्हणून मानव आहेत, माकडाचे आहेत म्हणून नाही. असं सांगितलं जातं माणसाची उत्पत्ती माकडापासून झाली म्हणून. माकडापासून नाही झाली. माकडापासून जर उत्पत्ती झाली असेल तर माणसाला बी शेपटी असते ना. मनुचे मुलं आहोत आपण, माकडाचे नाहीयेत. मनु, त्या मनु आणि शत्रुपाची निर्मिती केली आणि तिथून पुढे पहिला मनु बनवला आणि या जगाचं संतुलन त्या ब्रह्मदेवानं तयार केलं. एक मनु नाही, 4 मनु बनवले सज्जन. 11 जणांचं ट्रस्ट बनवलं या जगताची देखरेख करण्यासाठी. 11 जणांची बॉडी. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजाः. महर्षय सप्तपूर्वे, सप्त ऋषी बनवले. त्या सप्त ऋषी 7 ऋषी बनवले आणि चत्वारो मनवस्तथा 7 आणि 4 11 जणांची ट्रस्ट तयार केलं आणि सुंदर या जगाची निर्मिती तयार केली. सज्जन 8 प्रकारची प्रकृती तयार झाली. भूमी आपो नल वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृती अष्टधा. प्रकृती सुंदर जग बनवलं सज्जन हो त्या ब्रह्मदेवानं. अत्यंत सुंदर हा गोड प्रसंग. किती सुंदर जग बनवलं. एवढं सुंदर या जगामध्ये सज्जन हो. हे सगळं आपल्याला जेवढ्या वस्तू दिसतात ना जगातल्या सुंदर, त्या सगळ्या माझ्या भगवंताच्या आहेत. जगाचं सगळं सौंदर्य आपल्याला भगवंताचं रूप जर पाहायचं असेल, भगवान परमात्मा कसा आहे हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर जगातली जेवढी सगळ्यात जास्त सुंदर वस्तू असेल ना त्या सुंदर वस्तूमध्ये भगवंताचं रूप आपल्याला दिसतं सज्जन. आता विचार करा, जंगलामध्ये आपण गेलो की काही बागेमध्ये गेलो की काही असे फुलं असतात, त्या फुलांकडे जर पाहिलं तर माणसाचं डोकं बंद पडतं. काही पापळ्या अशा बागेमध्ये उडतात फुलावर. या फुलावरून त्या फुलावर त्या पापळीचा रंग रंगीबेरंगी ती पंखुडी जर आपण पाहिली पापळी, तर त्या पापळीचा रंग आपण जर पाहिला तर माणसाचं डोकं बंद पडतं सज्जन हो. माणूस हैराण होतो की एवढा सुंदर रंग माणूस सुद्धा नाही तयार करू शकत तिच्यामध्ये. त्या काही फुलाचे एवढे सुंदर आकार असतात, त्या फुलाचा आकार पाहून माणसाचं डोकं बंद पडतं. काय सुंदर बनवलं जग सज्जन हो माझ्या परमात्म्यानं. आता विचार करा, एवढं हे सुंदर जग ज्या परमात्म्यानं बनवलं तो माझा परमात्मा किती सुंदर असेल हो. गाव
राक्षस सुकुमार मदनाचा पुतळा राक्षस सुकुमार मदनाचा पुतळा राक्षस सुकुमार मदनाचा मदनाचा पुतळा आहे तो परमात्मा सज्जन हो. भगवंताचं रूप जर आपल्याला अनुभवायचं असेल तर या जगातल्या सुंदरतेवरून आपल्याला अनुभवता येऊ शकतं. आपली नजर एकदा जशी बनली ना तर या जगातल्या सुंदरता सुद्धा आपल्याला भगवंताच्या रूपामध्ये दिसायला लागतील. आपल्या महाराष्ट्राचे एक थोर संत होऊन गेले, त्यांचं नाव होतं तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ते एकांतामध्ये गेले, एखाद्या निसर्गरम्य वातावरणामध्ये गेले, सुंदर ते नजारा पाहायचे, ते तलाव बघायचे, सुंदर तो सरोवर, बाजूला दोन्ही बाजूने सुंदर डोंगर आहेत, त्या डोंगराच्या आजूबाजूला सुंदर वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांनी सजलेला त्या सरोवराचा किनारा त्यांनी पाहायचा. नुकताच तो सूर्योदय झालेला, सूर्याची लाल लाल किरण त्या पाण्यावर पडलेली, अगदी पाखरं उडतायत, पाखरांचा चिवचिवाट चाललेला आहे. आहा, काय सुंदर वातावरण. आणि ते परम मनोहर सुंदर वातावरण दिसलं की राष्ट्रसंत तुकडोजी बाबांना माझ्या भगवंताचं रूप त्या सगळ्या नजाऱ्यामध्ये दिसायचं आणि मुखातून शब्द निघायचे, हर देश में तू, हर भेष में तू, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम करे तू एक ही है, तेरे नाम करे तू एक ही है, सागर से उठा
एकच आहे सज्जन हो. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, नटला नाना परी, देव नटला नाना परी, नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. देव नटला नाना परी. सुंदर या जगाची निर्मिती करणारा परमात्मा आहे सज्जन हो. मैत्रेय महाराज म्हणतात, हे काका कधी कधी विचार करावा की एक सुंदर जग जर एवढं सुंदर माझ्या परमात्म्यानं बनवलंय, या जगाला पाहता पाहता थोडस आपली नजर, आपल्या नजरेची उंची वाढवून आपण कधी कधी हाही विचार करावा की या जगाच्या सौंदर्याकडे पाहता, सौंदर्याकडे पाहता पाहता भगवंताचं सौंदर्य आपल्याला दिसावं. त्या दिवशी, ज्या दिवशी या जगामध्ये भगवंताचं रूप दिसेल, त्या दिवशी आपले नेत्र, आपली दृष्टी दिव्य होईल सज्जन. कारण परमात्म्याचं रूप किती सुंदर आहे. हो हो जरी की पगड़ी बांधे जरी की पगड़ी बांधे सुंदरिया को वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदरिया को वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदरिया को वाला. कितना सुंदर लागे बिहार, कितना लागे प्यारा, इसकी पगड़ी बांधे सुंदरिया को वाला, जरी की पगड़ी बांधे
जैसे जाचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म असेल सज्जन आहोत त्या कर्माचं फळ प्रत्येकाला बघा. या जगामध्ये जर चांगलं कर्म केलं तर चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळणार आहे आणि वाईट कर्म जर आपल्या हातून घडलं तर त्या वाईट कर्माचं फळही वाईटच आहे बघा. जीवनामध्ये चांगल्या कर्माचं फळ आहे पुण्य आणि पुण्याचा परिणाम आहे सुख. वाईट कर्माचं फळ आहे पाप आणि पापाचा परिणाम आहे दुःख. आपल्या जीवनामध्ये आपण ठरवायचंय आपल्याला सुख पाहिजे की दुःख पाहिजे. जर सुख पाहिजे असेल तर चांगलं कर्म आपल्या हातून घडावं जेणेकरून एक तरी कर्म आपल्या हातून असं घडावं चांगलं कर्म घडावं सज्जन हो जेणेकरून आपलं जीवन धन्य झाल्याची अनुभूती आपल्यालाच मिळेल. वाईट कर्म कधी कोणाचं करू नये वाईट कोणाचं चिंतू देखील नाही. जो माणूस दुसऱ्याचं वाईट करण्याचा प्रयत्न करतो जो दुसऱ्याचं वाईट करण्याचं चिंतन करतो आयुष्यात तो माणूस कधीच मोठा होत नसतो बघा. जो माणूस या जगामध्ये दुसऱ्याचं भलं करण्यासाठी अहोरात्र मेहनत करतो त्या व्यक्तीला मोठं होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. एक वाक्य मागे मी एक पाहिलं होतं फार गोड होतं एक चित्रासहित होतं ते फेसबुकला आलं होतं. खाली एका व्यक्तीच्या पायाला धरून हजारो लोक त्याच्या पायाला लोंबकळलेले दाखवले आणि वर त्याच्या असे दोन वर हात आहेत. खाली हजारो लोक त्याला पायाला धरून खाली ओढण्याचा प्रयत्न करतात पण त्याचे हात वरती धरलेले एका जणांनाच. खाली हजारो लोक होते पाय ओढणारे खाली त्याला ओढण्यासाठी प्रयत्न करत होते पण त्या हजारो लोकांची ताकद कमी पडली कोणापुढे ज्याने त्याचे हात वरती ओढून धरले होते तो होता परमात्मा. त्या परमात्म्याने जर ठरवलं ना सज्जन हो याला उचलायचंय आपल्याला खाली सगळं जग जरी पायाला धरून लोंब काढलं तरी त्याला कोणी खाली घेऊ शकत नाही. म्हणून या जगामध्ये चांगलं चिंतन करावं वाईट कधी चिंतू नये. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम नहीं कभी शैतान बनो. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सको बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना. कांटे बनकर मत रहना.
सत्य वचन ना बोल सका तो झूठा भी मत बोलो, मौन रहे तो भी अच्छा है, कम से कम विष मत घोलो। बोलो यदि पहले तुम तोलो, फिर मुझको भूला करना, वो तो नहीं बन सकते तो तुम साथ बन कर मत रहना, साथ बन कर मत रहना। भला किसी का कर सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना। दुश्मन नहीं बन सकते तो तुम साथ बन कर मत रहना, साथ बन कर मत रहना, साथ बन कर मत रहना। वाह। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। चांगलं कर्म करावं सज्जन हो, एक तरी कर्म आपल्या जीवनामध्ये चांगलं घडावं. वाईट कर्म केलं तर वाईट कर्माचं फळही वाईट आहे, चांगलं कर्म केलं तर फळही त्याचं चांगलं मिळणार आहे. एक तरी कर्म आपल्या हातून चांगलं घडावं सज्जन हो. ज्या कर्मामुळे ज्या कामामुळे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपलं नाव अजरामर राहावं, असं काम आपल्या हातून घडावं. देवानं जर आपल्याला भरपूर दिलं असेल तर त्याचा वापर त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा. नाहीतर धन धनाच्या जागेवर राहतो, संपत्ती संपत्तीच्या जागेवर राहते, नातेवाईक गणगोत त्यांचं त्यांच्या जागेवर राहतं आणि सगळ्यांना सोडून आपल्याला एकट्याला जावं लागतंय. सोबत काही नाही सज्जन हवे या जगामध्ये, फक्त एक लाकूड येते, लाकूड. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, सब लकड़ी का. आओ जगमासा तुम्हें दिखाऊं, ये तमाशा लकड़ी का. जब तेरा जन्म हुआ वो पलंग भी था लकड़ी का, और माँ ने लेकर तुझे सुलाया वो पलना भी था लकड़ी का. जब माँ ने तुझे चलना सिखाया वो चलन गाड़ी भी थी लकड़ी की. जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का, और मास्टर जी ने डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. जब तू बच्चों के संग खेलने गया वो गिल्ली डंडा भी था लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, लकड़ी 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 का. जब तेरी शादी हुई जब तेरी शादी हुई ओ बैलगाड़ी भी थी लकड़ी की. पुराने जमाने में बारात फोर व्हीलर में नहीं जाया करते थे. पुराने जमाने में बैलगाड़ी से बारात लेकर के लोग जाते थे. जब तेरी शादी हुई तो बैलगाड़ी भी थी लकड़ी की, और सास जी ने तुझे पुजाया वो पाट भी था लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी,
सब लकड़ी का आओ जगवासा तुम्हें दिखाऊं ये तमाशा लकड़ी का। और अंत में गई जवानी गई जवानी आया बुढ़ापा लेकर सहारा लकड़ी का। और चिता बनाकर तुझे जलाया वो ढेर भी था लकड़ी का। इसलिए गाया है संतों ने जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी 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 का। जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी का। आओ जगवासा तुम्हें दिखाऊं ये तमाशा लकड़ी का। आओ जगवासा तुम्हें दिखाऊं ये तमाशा लकड़ी का। जगवासा तुम्हें बताऊं तमाशा लकड़ी का। तमाशा लकड़ी का ये तमाशा लकड़ी का। जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी 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 का। लाकूडच बस दुसरं काय नाही सध्या. म्हणून या जगामध्ये एक तरी आठवण म्हणून असं काम करून जा सध्या. कबीरा जब हम पैदा कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रो. या जगाचा निरोप घेऊन जात असताना मायबाप आपण हसत हसत या जगाचा निरोप घेतला पाहिजे आणि लोकांच्या डोळ्यातून आपल्यासाठी अश्रूच्या धारा निघाल्या पाहिजे. गाव रडलं पाहिजे, अख्खा तालुका रडावा, सगळा जिल्हा रडावा आपल्यासाठी. सर्व लोकांच्या डोळ्यातून पाणी यावं सज्जन हो. गोरगरिबांनी रडावं आपल्यासाठी. गरीबाच्या मुलाचे ऍडमिशन केले म्हणून त्या गरीबाच्या मुलांनी तुमच्या अंत्ययात्रेमधून धाय मोकळून रडावं. एक तरी काम आपल्या हातून असं घडावं की एखाद्या गरीबाच्या मुलाचं लग्न ऍडमिशन मध्ये होत नसेल, शाळेमध्ये जर होत नसेल एखाद्या मुलाचं ऍडमिशन, तर त्या गरीबाच्या मुलासाठी आपण पुढे जावं आणि त्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन चांगल्या शाळेमध्ये करून द्यावं. देवानं दिलं ना आपल्याला भरपूर, तर त्याचा सदुपयोग केला पाहिजे सज्जन हो. नाहीतर नोटाचे बंडल कुजून जातात घरामध्ये. तसेच जुन्या काळामध्ये लोक धन साठवून ठेवायचे घागरीमध्ये, त्या घागरी पुरून टाकायचे भिंतीमध्ये. त्या भिंतीत पुरलेल्या घागरी आणखी सुद्धा सापडत नाहीत लवकर, तशाच घागरी तिथंच गेल्या आणि ते लोकही कुजून गेले सज्जन हो. एक तरी काम आपल्या हातून असं घडावं. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 2-5 हजार रुपयासाठी जर चांगल्या घरी होत असेल आणि 2-5 हजारासाठी जर त्या गरीबाच्या मुलीचं लग्न मोडत असेल, तर आपण त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी मदत करावी सज्जन. जेणेकरून अंतकाळाच्या वेळेला त्या गरीबाची मुलगी आपल्या डोळ्यासमोर दिसेल, आशीर्वाद देईल तुम्हाला. ती गरीबाची मुलगी म्हणेल जा सावकार, आनंदाने या जगाचा निरोप घ्या सावकार. या गरीबाच्या मुलीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सावकार. सावकार हो, ज्या वेळेला माझं लग्न जमलं होतं सावकार, 10,000 रुपयासाठी माझं लग्न होणार होतं सावकार. माझा गरीब बाप तुमच्या दारामध्ये आला सावकार. माझ्या त्या गरीब बापानं तुमचे पाय धरले, विनवणी केली सावकार. माझ्या मुलीचं 10,000साठी माझं लग्न मोडतंय सावकार.
माझ्या गरीबाच्या मुलीचे लग्न मोडते, सावकार मदत करा. तुमच्या शेतामध्ये मोल मजुरी करेल, एक एक पैसा मी परत करेल सावकार, पण आज आलेली भेड भाकून सावकार. तुमच्या मुखातून शब्द निघाले, अरे रामभाऊ, अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोयस ना? अरे तुझी मुलगी काय माझी मुलगी काय वेगळी काय रे दादा? 10,000 रुपये काय मागतोस? अरे हे 20,000 रुपये घे आणि परत देण्याचं नाव घेऊ नको दादा. सावकार, माझ्या त्या गरीब बापाने ते पैसे घेतले ना, आनंदाने नाचत नाचत माझा बाप घरी आला. गळगळ डोळ्यातून पाणी येत होतं माझ्या बापाच्या. आनंदाने येऊन माझं लग्न माझ्या बापाने दिलं, लावून दिलं. आज या गरीबाची मुलगी दिल्या घरी सुखाने आणि आनंदाने नांदते सावकार. या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील सावकार. आनंदाने या जगाचा निरोप घ्या. एक तरी काम आपल्या हातून काढावं. कुणी पाहिलं सज्जन हो, माणूस मेल्यावर नरकाला जातो की स्वर्गाला जातो. याच जगामध्ये, याच पृथ्वी तलावर इथंच नरक आणि इथंच स्वर्ग आहे, लक्षात घ्या. जीवन जगत असताना चांगलं जीवन जगणं, आपल्या जीवनाचा सुगंध येणं, हाच खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे. एका गावामध्ये अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा निघाल्याबरोबर समोरून एक साधू आला. असा नियम आहे, साधूने अंत्ययात्रेला आडवं जायचं नाही. साधू एका बाजूला घर होतं, त्या घराच्या कोण्यामध्ये कोपऱ्यामध्ये येऊन त्या गुड्यावरती उभा राहिला साधू बाजूला. अंत्ययात्रा जाऊ लागली. ज्या घराच्या कोपऱ्यामध्ये साधू उभा राहिलाय त्या घरामध्ये 2 स्त्रिया राहत होत्या, एक सासू आणि एक सून. सासूने आवाज ऐकला, सुनेला विचारू लागली, का ग दारामध्ये एवढा कशाचा गणका चालू आहे, कसला गोंधळ चाललेला आहे, काय झालंय नेमकं? सुनबाई म्हणू लागली, सासूबाई असं वाटतं गावात कुणीतरी वारलेलं आहे, कुणीतरी माणूस गेलेला आहे आणि त्याची अंत्ययात्रा चाललेली आहे. सासू म्हणते, सुनबाई जरा जाऊन बघ, गावातली गेलेली व्यक्ती स्वर्गाला चालली आहे का नरकाला चालली, जरा बघून ये. सून गेली बाहेर, दार उघडलं, पाहिलं तिने सगळा तो नजारा. आतमध्ये जाऊन सासूला सांगू लागली, सासूबाई असं वाटतंय ही गावातली गेलेली व्यक्ती नक्की स्वर्गाला जाणार आहे. अंत्ययात्रा निघून गेली. साधू कोपऱ्याला उभं राहून ते सगळं सासू सुनाचं भाषण ऐकत होता. अंत्ययात्रा पुढे निघून गेली, पण साधू तिथं थांबलाय. साधूने डायरेक्ट त्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या सासू सुनेचे दोघेचे पाय धरले. साधू म्हणू लागला की हे मातांनो, हे माता मौल्यांनो, अरे माझ्या जीवनामध्ये 6 शास्त्र 11 पुराणाचा अभ्यास मी केलाय, पण माझ्या जीवनामध्ये मला आजपर्यंत हे कुठंच कळलं नाही की माणूस मेल्यानंतर स्वर्गाला जातो की नरकाला चाललाय. हे कसं कळवावं, कसं ठरवावं हे मला कळलं नाही. हा अभ्यास नेमका कुठून केला? त्यावेळेला त्या सासूबाई हसायला लागली. सासू म्हणते, हो साधू महाराज, त्याच्यासाठी पुराण पाठ करण्याची गरज नाही, शास्त्र पाठ करायची गरज नाही. मेलेला माणूस स्वर्गाला चाललाय की नरकाला चाललाय हे ओळखायचं कसं? साधू महाराज, सोपं काम आहे. गावातली व्यक्ती जर गेली, गावातल्या त्या व्यक्तीची अंत्ययात्रा निघाल्यानंतर प्रत्येक गावाच्या पारावर, पार कळतो ना, आहे का तुमच्या गावामध्ये? प्रत्येक गावाच्या पारावर रिटायर झालेली जी माणसं असतात, म्हातारी माणसं बसलेले असतात. गावामध्ये कोणाचाही मृत्यू झाला की ते म्हातारी माणसं त्या अंत्ययात्रेमध्ये फिक्स असतात. कोणाचाही मृत्यू हो द्या, आणि चालत असताना ते सगळ्यांच्या पाठीमागे चालतात. स्मशानभूमीकडे ज्या वेळेला या अंत्ययात्रा निघालेली असते तेव्हा त्या चालत असणाऱ्या त्या बुजुर्ग वयस्कर म्हाताऱ्या माणसाची चर्चा ऐकायची. आणि त्या चर्चेमध्ये जर असं निघाले, सूर निघाले की अरे बरं झालं मेला, फार लोकांच्या मुंड्या मोडल्या, गोरगरिबांना लुटलं, गोरगरिबांना त्रास दिला, बरं झालं मेला, अशी चर्चा जर सुरू झाली तर समजावं हे गिराईक नरकाला जाणार आहे. तो नरकाशी गेला.
म्हणजे काशीला नाही गेला तो, नर काशी गेला, नंतर काशीला गेला काय. आणि जर त्याच चर्चेमध्ये, त्या म्हाताऱ्याच्या चर्चेमध्ये जर असा सूर आला की अरे खूप वाईट झालं, खूप वाईट झालं, खूप वाईट झालं, जगाचा पोशिंदा होता, गोरगरिबाचा वाली होता, अरे दीन दुबळ्याचा कैवारी होता, थकल्या भागलेल्यांना मदत करणारा होता, अरे दिनांचा कैवारी होता, खूप वाईट झालं, खूप वाईट झालं, गरीबाच्या डोक्यावरचं छत्र हलवलं. असे शब्द निघाल्यानंतर मग समजावं हे गिराईक स्वर्गाला गेले, स्वर्गाला. सज्जन हो, आपल्या कर्माच्या पावतीवरून इथंच कळते, इथेच आहे सगळं स्वर्ग आणि नरक. त्याला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, म्हणून आपण आपलं जीवन ठरवायचंय. चांगलं जगलं, चांगलं जर चिंतिलं, कोणाचं वाईट चिंतू नका. दुसऱ्याचं चांगलं झालं तर आनंद व्यक्त करा, दुसऱ्याने बंगला बांधला तर आनंद व्यक्त करा, पोटात गोळा येऊ देऊ नका. दुसऱ्याने 1 एकर घेतली, तुम्ही 2 एकर घ्या, पण विनाकारण त्याचे बांध कोराकोरीचे प्रयत्न करू नका. काय भेटतं माणसाला 4 फूट जागेमध्ये 2 फूट जागेमध्ये कळत नाही सजे ना. बांध कोराकोरीचं काम करतात, एक ईदभर जागेसाठी भांडण करतात. सामंजस्यपणा कुठे गेलाय आपला सज्जन हो. आज के इंसान को ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहां पर खो गया. अरे कुठे गेली माणुसकी. 4 बोटाच्या बांधासाठी माणसं हातात काठ्या पुराड्या घेऊन जेल पर्यंत जातात, आणि तिथं सगळं रान जेवढ्या किमतीचं आहे तितकी किंमत सगळी त्या जेलमध्ये त्या जेलरला देतात. 4 फुटाच्या 4 इंचाच्या जागेसाठी जीवनामध्ये जीवन पुन्हा नाही मिळणार सज्जन हो. चांगलं कर्म करावं. मैत्रेय महाराज म्हणतात, काका या जगात जो माणूस जसं कर्म करेल त्याला तसं फळ मिळणार आहे. कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करई सो फलू तस चाखा. ऐका, तिसरा प्रश्न विचारला होता, या जगाची निर्मिती म्हणजे परमात्म्याने केली आहे. भगवंताने जग बनवलंय, जग बनवत असताना त्या परमात्म्याने अनेक अवतार घेतले. त्या परमात्म्याचे 24 अवतार झाले, पण त्यामध्ये एक अवतार आहे तो विचित्र अवतार आहे, आणि तो त्या अवताराचं नाव आहे वराह अवतार. तो वराह अवतार का घेतला कृपा करून सांगा. मैत्रेय महाराज म्हणतायत, काका इकडे सुखदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतायत, सूतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, सुखदेव भगवान राजा परीक्षितीला सांगतायत, आणि मैत्रेय महाराज विदुर काकांना सांगतायत. साखळी वाढत चालली पुढे पुढे. सुरुवात झाली होती सूत आणि शौनकादी ऋषी. तोच संवाद पुढे कंटिन्यू केला सुखदेव भगवान आणि राजा परीक्षित, आणि तोच संवाद पुढे मैत्रेय महाराज आणि विदुर काका आता यांचा चाललेला आहे. मन मंदिरा गजर भक्तीचा